चंदगडमधील वृक्षारोपण योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप। 1,34,00,000च्या कामातील 90% झाडे वाळल्याचा दावा। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। चंदगड तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप पुढे आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या तब्बल 1,34,00,000 रुपयांच्या वृक्षारोपण कामामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चौकशीची मागणी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली। भारत टेक इन्फ्रास्ट्रक्चर अकुर्डे या कंपनीला 3,815 झाडांची लागवड आणि 3 वर्षाच्या देखभालीसाठी ठेका देण्यात आला होता। निवेदनानुसार प्रत्येक झाडासाठी खड्डे खुदाई, शेणखत, लागवड आणि संरक्षणासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात खड्डे नियमानुसार खोदले गेले नाहीत, शेणखताचा वापर करण्यात आला नाही आणि झाडांच्या संगोपनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे जून 2025 मध्ये लावण्यात आलेल्या झाडांपैकी सुमारे 90% झाडं वाळल्याचा दावा संघटनेनं केलाय। वर्षभरात एकदाही झाडांना पाणी देण्यात आलं नाही, खुरपणी झाली नाही किंवा आवश्यक निगा राखली गेली नाही असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। बेळगाव वेंगुर्ला रोड, तेवरुवाडी होसूर, पाटणे फाटा कोवाड, पूर्णिगवसे अडकूर, नागरदळे सुंडी सुरते तुडये सडे, गुडवळे हेरे हलकर्णी आणि इसापूर चौकुळ या प्रमुख मार्गांवर हे वृक्षारोपण करण्यात आलं होतं। रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते, मात्र त्याच्या बदल्यात होणाऱ्या पुनर्लागवडीमध्येच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। एका झाडावर हजारो रुपयांचा खर्च दाखवला जातो, पण प्रत्यक्षात झाडे जगलेली नाहीत। हा पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली सरकारी निधीचा अपव्यय आहे असा आरोप प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलाय। दरम्यान संबंधित कामाची तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, संबंधित कंपनीचा ठेका रद्द करावा आणि अदा केलेली रक्कम वसूल करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।